हाय फ्रेंड्स, प्रेरणा होममेड रेसिपीमध्ये आज आपण रमजान स्पेशल मऊसूद जाळीदार गव्हाच्या पिठाची गुलगुले कशी बनवायची ते बघणार आहे. आणि हे गुलगुले खूप पौष्टिक असतात, म्हणजे गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेले आहेत, त्यामुळे हे लहान मुलांसाठी तर खूप पौष्टिक आहे. चला तर मग हे कशी बनवायचे ते बघू. तर इथे मी गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 कप मी गूळ घेतलेला आहे. हा बारीक चिरून घेतलेला गूळ आहे. आणि तो आता फक्त आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाहीये. फक्त या पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे आपल्याला. विरघळलं की आपण गॅस बंद करणार आहोत. आणि मी तुम्हाला दुसरी पण प्रोसेस सांगणार आहे. जर तुम्हाला हे असं करायचं नसेल, तर तुम्ही सेपरेट पाण्यामध्ये गूळ टाकून ठेवायचा आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं आहे आणि विरघळलं की मग ते पाणी वापरायचं आहे. तर इथं मी हे विरघळून घेतलेलं आहे. आता हे आपण गुळाचं पाणी थंड करून घेणार आहोत. ते थोडा वेळ तसंच ठेवायचं आणि थंड झालं की मग आपण वापरणार आहोत. तर इथं हे थंड झालेलं आहे. आता बाउलमध्ये मी इथं 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ज्या कपाने आपण गूळ घेतला होता ना, त्याच कपाने मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. इथं 2 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यात पाव चमचा मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि जे आता इथं पाणी आपण गुळाचं केलं होतं ना, ते असं गाळणीने गाळून घ्यायचंय, कारण त्याच्यामध्ये कचरा वगैरे असतो. त्यामुळे हे गाळून घ्यायचंय. थोडं पाणी घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि असं मिक्स करून घ्यायचंय. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर कधी-कधी असं पातळ सुद्धा होतं. त्यामुळे आपल्याला थोडं-थोडं पाणी करून घालायचंय. आता हे मी पूर्णच ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित असं आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आणि हा व्हिडिओ थोडासा उशिरा अपलोड झालेला आहे. कारण छोटासा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे हा व्हिडिओ मला अपलोड करता आला नव्हता. आणि अजून पण हे मिश्रण थोडंसं घट्ट आहे. त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. थोडं अजून मला एकदम हे घट्ट वाटतंय. त्यामुळे थोडंसं मी अजून पाणी ओतून घेणार आहे. म्हणजे मला इथं इथं पाव वाटी एवढं मला पाणी लागलेलं आहे. आणि आता आपण हातानेच व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत. तर एकाच साइडलाच आपण व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय. त्यात गाठी वगैरे असेल तर असं हाताने व्यवस्थित असे मोडता येतात. त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचंय. ते अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचंय. आता यामध्ये 1 चमचा मी बडीशेप घातलेली आहे. थोडीशी अशी कुटून घातलेली आहे. अर्धा चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे. आणि आता हे पण चांगलं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घ्यायचंय. तर एकाच असं डिरेक्शनला आपण असं व्यवस्थित असं फिरवून घ्यायचंय. आता त्याच्यामध्ये आपण बडीशेप आणि इलायची पावडर वापरलेली आहे. त्यामुळे सुगंध तर एवढा छान येतो ना त्याचा. चांगलं असं फेटून घ्यायचंय व्यवस्थित. तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि हे थोड्या वेळात आपण 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून देणार आहोत. ते 15-20 मिनिटं झालेली आहे आणि जेव्हा आता आपण करायला घेतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये थोडासा पाव चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि खायचा सोडा घातला की लगेचच आपल्याला हे करायला घ्यायचंय. आता एकीकडे तुम्ही तेल गरम करत ठेवायचं आणि मग नंतर इकडे सोडा घालून घ्यायचा आहे थोडासा. आता लहान मुलांसाठी वगैरे तुम्ही करणार असाल तर ह्याच्यामध्ये खायचा सोडा नाही वापरला तरी पण चालेल. खायच्या सोड्यामुळे गुलगुले खूप छान असे मऊसूत आणि असे आतून जाळीदार असे होतात. खायचा सोडा घातल्यावरती व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं करताना थोडंसं असं आपण हाताला पाणी लावून घेणार आहोत.
अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथं मी एकीकडे गॅसवरती तेल गरम करत ठेवलं होतं. तेल छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये आता आपण असे हे सोडून देणार आहोत. तर तुम्हाला जशी पाहिजे आकाराचे तसे तुम्ही हे करायचे आहेत, लहान मोठे वगैरे. आणि बरोबर सेंटरला असं सोडायचं आहे. म्हणजे ते एकदम गोल होतात. गुलगुले असे छान असे गोल होतात. त्यामुळे असे आपण सेंटरला घेऊन असं सोडायचं आहे व्यवस्थित. आणि बघू शकता कसं तेल एकदम व्यवस्थित असं तापलेलं आहे. असं सोडल्या-सोडल्या लगेच असं वरती येतात ते. तर आता आपल्याला गॅस मिडियम करून असं सारखं असं पलटी करत राहायचंय. थोड्या-थोड्या वेळाने असं पलटी करून घ्यायचंय. म्हणजे सगळीकडून छान असे ते तळले जातात. तर असे सारखे असे हलवत राहायचे. म्हणजे सगळीकडून व्यवस्थित त्याला असा ब्राउन कलर येतो. आणि बघू शकता आकार पण एकदम गोल असा आलेला आहे. मग इथे कलर पण छान आलेला आहे असं ब्राऊन वगैरे. तर इथे ही आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. आणि अशाच प्रकारे आपण हे बाकीचे सुद्धा करून घेणार आहोत. तर इथे मी हे बाकीचे सुद्धा करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान असे झालेले आहेत. कलर पण किती छान आलेला आहे. वरून एकदम सगळीकडून असे व्यवस्थित ब्राउन कलर आलेला आहे. तर एका डिशमध्ये आपण हे काढून घेणार आहोत. आणि हे खायला पण खूप छान आहे, असे पौष्टिक आहेत. गव्हाच्या पिठापासून आपण हे बनवलेले आहे. आता रमजानमध्ये हे भरपूर बनवले जातात. मी तुम्हाला एक खोलून सुद्धा दाखवते. खूप छान असे आतून एकदम जाळीदार असे हे आपले गुलगुले बनवून तयार होतात. आणि रमजानलाच नाही तर तुम्ही अधेमध्ये वगैरे तुम्हाला जर खायची इच्छा झाली अशी गोड वगैरे बनवून, तर तुम्ही हे बनवून खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी? आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.